नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मंडळी, माझ्या घराच्या समोर एक बस स्टॉप आहे बरं का. या बस स्टॉपवरती 8-10 ज्येष्ठ नागरिक कायम बसलेले असतात. सकाळी लवकर ते येऊन बसतात. त्यानंतर दुपारी घरी निघून जातात आणि पुन्हा संध्याकाळी येऊन बसतात. या बस स्टॉपवर अनेक बस येतात, जातात. परंतु या वृद्धांना, या ज्येष्ठ नागरिकांना मात्र कुठेच जायचं नसतं. ते वाट पाहत असलेली बस ही वेगळीच असते. कदाचित ते मृत्यूच्या बसची वाट पाहत असावे. परंतु त्या बसचे वेळापत्रक त्यांना थोडीच माहीत असतं किंवा कुणालाच माहीत नसते. आता त्यांच्या गप्पा या साधारणतः भूतकाळातल्या, ज्या वर्तमानात त्या आहेत, त्या वर्तमानापासून मात्र तुटलेल्या. जो क्षण जिवंत आहे, त्या क्षणांशी नाते तोडून भूतकाळातल्या जुन्या थबकलेल्या क्षणांशी सोयरीक संबंध जोडणाऱ्या अशा आठवणी त्या त्या वृद्धांच्या बोलण्यातून निघत होत्या. ते बोलत होते की पूर्वी कसं सगळं छान छान होतं. आता मात्र सगळे वाईटच वाईट. पूर्वी नैतिकता होती. आता मात्र सर्वत्र अनैतिकता बोकाळलेली. पूर्वी आचार विचार होता. आता मात्र व्याभिचार आणि भ्रष्टाचाराशिवाय काहीच नाही. पूर्वी माणसं गुण्यागोविंदाने नांदत. आता मात्र कलहाशिवाय काहीच नाही. पूर्वीची माणसे सज्जन, आता मात्र दुर्जनांचा सुळसुळाट. पूर्वीचे संगीत, साहित्य, नाटक आणि आत्ताचे. असं हे त्यांचं बोलणं त्यांच्या म्हातारपणाची खात्रीच देत होते. आता ते थोडे भूतकाळातून वर्तमान काळात आले बरं का. मग घरच्यांविषयीच्या तक्रारी, कुरबुरी, आयुष्यातील सुखदुःखांचा ताळेबंद ते त्यांच्या चर्चेमधून मांडत होते. त्यात त्यांच्या दुःखाचीच बाजू जड असावी असं त्यांच्या बोलण्यावरून भासत होतं. आयुष्याचा हिशोब मांडताना ते काहीतरी हातचलाकी करतायत का काय असं मला त्यावेळी वाटून गेलं. दुःखाची नोंद त्यांनी काळजीपूर्वक आठवून आठवून ठेवलेली होती. एवढंच नाही तर त्या दुःखाची नोंद ते वेगवेगळ्या हेडखाली करत असावे अशी शंकाही येत होती मला. पण जमेची बाजू, आनंदाचे क्षण नोंदवताना जाणीवपूर्वक हयगय करत असावं असंही मला वाटलं. अफरातफर करणारा अधिकारी जसा खोटी बिलं दाखवून खर्चाची बाजू फुगवतो आणि जमेची बाजू खिशात दडवतो, तसाच काहीसा प्रकार ते करत असावं अशी मला थोडीशी शंका आली. आनंदाच्या नोंदी ठेवायच्याच नाही आणि दुःखाची नोंद मात्र प्रत्येक हेडखाली दाखवायची. अशा एकूण अशा प्रकारे एकूणच तो आयुष्याचा ताळेबंद त्यांनी तुटीचा बांधलेला होता. मी माझ्या कुटुंबासाठी काय काय केलं नाही, मुलांसाठी किती खस्ता खाल्ल्या, त्यांना जन्म दिला, वाढवले, शिक्षणावरती खर्च केला, वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून त्यांना त्यांच्या पायावर उभे केलं, काहीही कमी पडू दिलं नाही, असं एक त्यातल्या ज्येष्ठ नागरिक सांगत होता. त्यावेळी मनात विचार आला की या काकांनी दुःखाच्या बाजूलाच या काकांच्या दुःखाच्या बाजूला आनंदाची बाजू चिकटलेली का नाही बरं? मुलाचा जन्म झाला, त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. मूल रांगू लागला, उभा राहिला, धावू लागला, बोबडे बोलू लागला. त्यांना आनंद झाला असेलच की. पहिल्यांदाच मुलाच्या तोंडून जेव्हा बाबा हा शब्द ऐकला तेव्हा त्यांना अगदी आनंदाने नाचावंसं वाटलं असेल. त्याच्यासाठी काहीही करताना त्यांचा आनंद हा वसूल झाला असेल. पण तो आनंद किंवा त्या आनंदाची ही वसुली त्यांनी त्यांच्या जमा खात्यावर नोंदवलेली नाही बरं का. खर्च खात्यावर दुःखाच्या नोंदी. आयुष्यभर घेतलेल्या आनंदाची वसुली त्यांनी त्यांच्या खात्यावर जमाच केलेली नाही. मग हा आयुष्याचा ताळेबंद जो आहे तो तुटीचाच दिसेल ना. मग तूट दिसते आहे म्हणून हळहळ आणि मग येता जाता दुःखाचे सुस्कारा सोडायचं. बघा ना, आपणही काही दिवसांनी याच एका टप्प्यावर येऊ, जेव्हा आपणही अशाच प्रकारे हातचलाकी करून आपल्या खर्चाची तुटीची बाजू जास्त दाखवण्याचा प्रयत्न करू. परंतु आयुष्याचं हे खाते पुस्तक जर आपण व्यवस्थित लिहिलं, तर जशी याला खर्चाची बाजू आहे, तशीच जमेची सुद्धा बाजू आहे हे आपल्याला कळून येईल.
आयुष्य हे फार क्षणभंगूर आहे हो. आयुष्यात दुःख आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. पण आनंदही असतो. हे आपल्याला कळलं पाहिजे. शेवटी आपण आपलं आयुष्याचं खातेपुस्तक कसं लिहितो, ते कसं बघतो, त्यातल्या नोंदी अफरातफर न करता नोंदवतो की नाही, याच्यावर जमा खर्चाचं पारडं हलकं किंवा भारी ठरतं. त्याच्यावरच आनंद आणि दुःखाचे हिशोब तपासता येतात. मला खात्री आहे, या हिशोबामध्ये गडबड घोटाळा केला नाही तर अखेर आनंदच शिल्लक राहील. फक्त तो जमा खाती दाखवायचं मात्र आपलं राहून जातं. तो कटाक्षाने जर आपण दाखवला, तर आपल्या आयुष्याला आनंदाची अंग आनंदाचं म्हणावं लागेल. आणि ही सगळी जी काही बसस्टॉपवरील त्या ज्येष्ठ नागरिकांची चर्चा मी ऐकली, त्यातून मला हे सगळं सुचलं. बघा जरा विचार करा. आपणही आपल्या आयुष्याची खर्चाची वही एकदा काढून त्यातले हिशोब तपासून बघा. धन्यवाद.